इथे ना स्वामीचं तर मम्मावर लयच प्रेम ओतू जायला लागलं आहे. आता एवढा तो पप्पी माझा उडून इथं ना माझी पप्पी घ्यायला लागला आहे. चला सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. इथे ना आज काय मी संध्याकाळी झोपली नव्हती. संध्याकाळीच व्हिडिओला सुरुवात केली होती. मोबाईलचं थोडंफार एडिटिंग करायचं होतं, ते काम वगैरे करून घेतलं आणि लगेच नाही, पण नंतर एडिटिंग जसं झाल्यानंतर मी उठली वगैरे आणि लगेचच कामांना सुरुवात केली होती. आता इथं ओट्यावर ना सर्व स्वामी भांडी घेऊन बाहेरच खेळायला घेऊन जातो. ती सर्व ओट्यावर पप्पाने आणून ठेवली होती. ती पहिली उठल्या ना ती पहिली भांडी उचलून वगैरे ठेवली आणि मी एका साईडला चहा ठेवला. चहा बनत होता. तसंच आज अंड्याची भाजी बनवणार होती, कारण दुपारी आमटी बनवली होती, ती थोडी शिल्लक राहिली होती. मग आज भाजीच बनवायची होती. मग अंडी घातली होती उकडवायला, म्हणजे अंडीची ग्रेव्ही वगैरे काहीतरी बनवायचं असं ठरवलं होतं. अंडी उकडवायला घातली आणि लगेच मी फ्रेश व्हायला गेली होती, कारण आज झोपली वगैरे नव्हती. त्यामुळे का मला आज आळस वगैरे काही अजिबात नव्हता. पण त्यामुळे मी पहिल्यांदा चहा ठेवला. चहा वगैरे फ्रेश वगैरे होऊन झाली आणि नंतर चहा प्यायला बसली होती. पप्पांना चहा दिला आणि मी चहा प्यायला घेतली होती. आणि मी ना एकटी वगैरे असेल ना तर इथून शाई वगैरे घालून मी चहा पिते, कारण मला गरम गरम दूध आणलं असेल तर शाई खायला आवडते. चहा वगैरे प्यायली आणि परीसाठी इथं खायला बनवायला घेतलं. आमच्या घरी आता उलटं झालं आहे. स्वामी रोजचं आमच्या घरी आम्ही बनवतो ते खातो आणि परी खायला नखरे करते. त्यामुळे परीसाठी हली ना खूप वेगळं काही ना काय बनवते आणि ते पण पातळ वगैरे असं बनवते. आणि जे हे रॅक होतं ना कडापांचं, ते खूपच डबे वगैरे विस्कटले होते, ते वगैरे नीट करून ठेवले. आणि स्वामी पण उठला होता झोपेतून. त्याला वगैरे आणलं आणि हा बघू शकता, जाळीमध्ये जी भांडी होती ना तो घेऊन इथे पळतोय आणि इथं बाहेर जाऊन खेळतोय वगैरे भांड्यांनी. त्यानंतर इथं भांड्याचा रॅक वगैरे लावून घेतला आणि इथं अंड्याची ग्रेव्ही होती ती बनवली होती. आणि त्यानंतर मग भाकरी वगैरे बनवली. आणि इथं आज सकाळी ना मटकी मी भिजवायला घातली होती. तर परचे डॅडूंना वाटलं आज उद्या सकाळीपर्यंत मोडं वगैरे छान येतील, त्यामुळे आणि येताना छान फ्रेश वगैरे ब्रेड भेटला होता ना, म्हणून ते घेऊन आले होते. मग बाकी स्वयंपाक वगैरे आवरला आणि परीला पण लवकरच भरून घेतलं. आणि बराच वेळ होता, तर म्हटलं उद्या सकाळी इथं सोफ्यावरची चादर काढायची होती, बेडशीट वगैरे. तर म्हटलं थोडा वेळ होता तर आताच काढून वगैरे घेतली. आणि इथं स्वामी तर मी घालते आणि स्वामी वगैरे विस्कटतो आहे. आणि बराच वेळ आता लवकर स्वयंपाक बनवल्यामुळे बराच वेळ वगैरे भेटतो, तर इथं सर्वजण गप्पा वगैरे मारत बसलो होतो. जेवण वगैरे करून घेतलं, लगेचच भांडी वगैरे घासून घेतली. आता जेवण झाल्याने मी काय टाईमपास वगैरे करत बसत नाही, कारण मी एकदा बसते तर मला कंटाळा येतो. मला सवयच पडली आहे जेवल्या लगेचच भांडी घासायला जायची. भांडी वगैरे घासून झाली आणि आज वेळ पण होता, तर मग भांडी पण लगेच लावून घेतली. नाही तर सकाळी उठल्या स्वामींना ती भांडी घेऊन सगळी हॉलमध्ये वगैरे खेळायला घेऊन जातो. त्यानंतर इथं स्वामीचे नखरे चालले होते. डॅडूची टोपी वगैरे घालून ना नखरे होत होता, खेळत वगैरे होता.